अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त प्रबोध अध्याय 4. श्रोते हो, आपण मागील अध्यायात पाहिले की ब्रह्मा विष्णू महेश यांनी लक्ष्मी सावित्री आणि पार्वतीला वचन दिले की आम्ही अनुसूयेचं सत्वहरण करू आणि तुमच्या मनातील हेतू सिद्ध करू. ते ऐकताच तिघींच्याही मुद्रा उजळल्या आणि त्यांची मने संतोष पावली. तर आता आपण पुढे कथा पाहणार आहोत देवांसमोर. परंतु दुसरा प्रश्न असा उभा होता की तो म्हणजे अनुसूयेचं सत्वहरण करायचं कसं. कारण अनुसूया तर खरोखरच महान पतिव्रता होती. अशा पतिव्रतेला, कुलीन स्त्रीला तिच्या सत्वापासून कोणत्या मार्गानं विचलित करायचं. शिवशंकरांना ती सर्वात अवघड गोष्ट वाटत होती. चतुरानन ब्रह्मदेवालाही हाच पेच पडला होता. अनुसूया तर त्यांची स्नुषा, तिचं सत्व कसं हरायचं. रमापती विष्णूही म्हणाले की बायकांच्या वचनाला भुलून आपण आपला सत्यानाश करून घेणार आहोत. आपण सारासार विचारशक्ती गमावून, बुद्धी गहाण टाकून आपल्या अर्धांगिनींना वचन देऊन बसलो आणि सर्वस्वी फसलो. आता जे विधिलिखित आहे ते टाळता येणार आहे थोडंच, ते भोगायलाच हवं. ह्या स्त्री लोभापायी आपण कर्तव्यच्युत झालो, हे काही बरं झालं नाही. अशा तऱ्हेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश कितीतरी वेळ आपसात विचार विनिमय करत होते. कोणत्या मार्गानं जाऊन सत्वहरण करता येईल हे ठरवत होते. विष्णू म्हणाले की आपण कामभावना मनात आणून तिच्या दारी गेलो तर आणखीच भलता प्रसंग आपल्यावर ओढवेल. ती आपल्याला जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. आपण ह्याच वेशात गेलो तर ती दोघंही आपलं अतिशय उत्तम आदरातिथ्य करतील. अतिथी धर्माला अनुसरूनच स्वतःचं काळीज मागितलं तरी काढून पायाशी ठेवतील आणि मग आपल्याला त्यांना एखादा वर देऊनच तिथून परत यावं लागेल. कारण ती दोघेही कर्तव्याला अतिशय चोख दक्ष आहेत. आपण मात्र पेचात पडलो आहोत. उमेश म्हणाले, एखाद्या क्रूर कर्म्याच्या वेशात जाऊन आपण त्यांना छळलं, पिडिलं तर त्या येतकिंचितही विचलित होणार नाहीत. कारण ते अतिशय शांत, धीरगंभीर आहेत. आकाशातल्या सूर्यावर, त्यांच्या तेजावर, निर्मळतेवर ज्याप्रमाणे कोणी ओरखडाही काढू शकणार नाही, त्याचप्रमाणे अनुसूयेचं चरित्र आहे. तिने प्रपंच आणि परमार्थाची अतिशय कुशलतेने सांगड घातली आहे. तिच्या शीलाला, पावित्र्याला कोणीही धक्का लावू शकणार नाही. प्रयत्न केलाच तर आपल्या माथी अपयश येईल. असा काहीतरी उपाय शोधून काढायला हवा की त्यामुळे आपलं धर्मपत्नीला दिलेलं वचनही पूर्ण होईल आणि आपल्यावर प्रत्यक्ष संकट न येता अनुसूयेचं सत्वहरण करता येईल. लक्ष्मीपती म्हणाले, माझाही तोच विचार आहे. त्या दृष्टीनेच मी विचार करतो आहे. मी सांगतो तेच सर्वांनी अनुसरण्याचा निश्चय करा. दुसरा कुठलाच विचार न करता, दुमत न मांडता ऐका की आपल्या कांताही अहंकारानं पेटल्यामुळेच हा सर्व अनर्थ घडला. पण आपण यावरही मात केली पाहिजे आणि ती अशी की आपण तिघांनीही ब्राह्मणवेश धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात म्हणजेच मायानगरीत प्रवेश करायचा. गुप्तवेशात तिथे राहायचं, सर्व गोष्टींचं निरीक्षण करायचं. अनुसूयेचा आणि अत्री ऋषींचा दिनक्रम बारकाईने तपासायचा आणि नारदांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच त्यांचा प्रांजळपणा, निमिष्टपणा अनुभवायचा. ज्या वेळेला अत्री ऋषी जपजाप्य संध्येसाठी बाहेर पडतील तेव्हा ती संधी साधून आश्रमात प्रवेश करायचा. अनुसूयेकडे भिक्षा मागायची. ती भिक्षा साधीसुधी नाही. तिच्या एकांताचा फायदा एवढ्यासाठी घ्यायचा की तिच्याकडून आपण नग्न भिक्षा मागायची. अशी भिक्षा मागताच अनुसूया विचारमग्न होईल. तिने अशी भिक्षा नाकारताच आपण तिला सत्वभंग करू, तिला शाप देऊ आणि आपला कार्यभाग परिपूर्ण करून स्वर्गलोकात पुन्हा माघारी येऊ. विष्णूंची ही युक्ती सर्वांना पसंत पडली आणि तिघेही देव ब्राह्मणवेश धारण करून मायानगरीत येऊन पोहोचले. सिंहाचल पर्वतावर अत्रींचा आश्रम होता. मायापुरीचे अतिशय मनोहर आणि निवांत रमणीय पर्वत शिखरावर अत्रींची पर्णकुटी विराजमान झाली होती. स्वर्गातलं नंदनवनही फिकं पडेल असं सृष्टी सौंदर्य आश्रमाच्या परिसरात नांदत होतं. शाल, तमाल, नारळी, जाम, जांभुळी, पोफळी, जायफळी, केळी, कर्दळी आणि चाफा, देवदार, कृष्णागर अशा नानाविध वृक्षवेली, फळं, पुष्पभारे लवल्या होत्या. त्यांचा परिमळ सर्वत्र दरवळत होता. मंद मंद गंधवाह वातावरण अधिकच उल्हासित करत होता. जाईजुलीच्या, पारिजातकाच्या आणि आकाश मोगरीच्या शेल्यांनी धरणीवर गालिचे अंथरले होते. अशा या रमणीय सृष्टीत निश्चित मनानं विविध प्रकारचे पशुपक्षी वनविहार करत होते, आपापल्या क्रीडेत मग्न होते. अशा या वनात प्रवेश करताच प्रत्यक्ष परमेश्वराचंही मन निवलं, संतोष पावलं, शांत झालं आणि आपण कोणत्या कामासाठी आलो आहोत हे तिघे क्षण मात्र विसरूनच गेले. न कळता त्या तिन्ही देवांनी अत्री ऋषींना आणि अनुसूयेला वंदन केलं आणि त्यांचं मन पुन्हा काळवंडलं की इतक्या पवित्र आणि सुचिरभूत अशा शांत जीवन जगणाऱ्या दोन तापस जीवांना आपण विनाकारणच त्रास देणार आहोत, केवळ आपल्या बायकांची अहंवृत्ती जोपासण्यासाठी.
पण त्यांचा नाईलाज होता. ठरवल्याप्रमाणे ते तिघेही त्या आश्रमाच्या परिसरात कालक्रमणा करू लागले, सावधपणे राहू लागले आणि अत्री ऋषी आश्रमाबाहेर फार काळ केव्हा राहतात याची वाट पाहू लागले. तशी संधी शोधतानाही ते अत्यंत सावध असत. अत्री ऋषींच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने वावरत असत, कारण अत्री अंतर्ज्ञानी होते. त्यांनी लगेच देवांच्या मनातला हेतू ओळखून शापून त्यांना भस्मसात करून टाकलं असतं. असेच काही दिवस गेले आणि देवांना हवी होती ती संधी आयतीच चालून आली. अत्री ऋषींनी एक दिवस अनसूयेला जवळ बोलावलं आणि आपल्या मनातला हेतू सांगितला की मी तपोवनात तपश्चर्येसाठी जाणार आहे, तेव्हा काही दिवस अतिशय सावधपणे काढावेत. तपश्चर्या पूर्ण होताच मी लगेच परत येईल. पतीचं हे संभाषण ऐकून काही क्षण अनसूया चिंतित झाली आणि पतीला म्हणाली, आपल्या विना मला हा आश्रम अगदी भकास भासेल. आपले चरण इथं नाहीत, मग येणाऱ्या अतिथी अभ्यंगतांचा आदर सत्कार मी एकटीच कसं काय करू? मला कसं शक्य आहे? आपण काहीतरी यातून मार्ग काढावा. अनुसूयेचं म्हणणं अत्रींना पटलं आणि त्यांनी तिला उपाय सांगितला की त्वरित जाऊन षोडशोपचारे माझ्या चरणांची पूजा कर आणि ते पाणी कमंडलूत भरून ठेव. संकट येईल असं वाटलं तर त्यातलं पाणी घेऊन शिंपड, ते तुझं रक्षण करेल. अत्रींनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या भक्तिभावानं तिने आपल्या पतीच्या चरण कमलाचं क्षालन केलं आणि ते पाणी कमंडलूतून भरून ठेवलं. मग अतिशय समाधानानं आणि निश्चिंत मनानं तिने आपल्या पतीला निरोप दिला आणि लवकर येण्यास विनंती केली. अत्री ऋषींची पाठ वळली. योग्य संधी चालून आलेली बघताच तिन्ही देव आनंदले आणि द्विजवेशात अनसूयेच्या दारी उभे ठाकले. ओम भवती भिक्षाम देही म्हणून त्यांनी पुकारा केला. अनसूया बाहेर आली. त्या तिन्ही तेजपुंज अतिथींना बघून तिने आदराने नमस्कार केला. त्या तिन्ही ब्राह्मणांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या माऊलीला सांगितलं की हे माते, आम्ही तिघेही अत्यंत क्षुधित आहोत, तेव्हा विलंब न करता नग्न होऊन भिक्षा घाल. त्या अतिथींचं हे मागणं ऐकताच ती विचारात पडली. ती विचारात पडलेली पाहताच ते ब्राह्मण म्हणाले, माते, भिक्षा घालणार नसतील तर तसं सांग, आम्ही सत्वर दुसरीकडे जातो. जाताना तुझं सत्वहरणही करून जातो. अनसूयेने त्या अतिथींना 2 क्षण थांबायला सांगितलं आणि ती आत गेली. आतून तिनं ते कमंडलूतलं पाणी आणलं आणि पतीच्या अनन्य भावानं स्मरण करून त्या तिन्ही देवांच्या अंगावर शिंपडलं. आणि काय चमत्कार, ते तीर्थ अंगावर शिंपडलं जाताच ती तिन्ही द्विज छोटी छोटी बालकं झाली आणि अतिशय क्षुधार्थ होऊन टाहो फोडू लागली. त्या 3 साजिऱ्या गोजिऱ्या बालस्वरूप शैशवी मूर्ती पाहताच अनसूयेला पाहणं आपोआप भरून आला. क्षीरामृतानं तिचे स्तन तटतटले. तिने आपल्या अंगावरची सारी वसनं दूर केली आणि एक एक बाळ रूप छातीशी घेतलं. ते क्षीरामृत तोंडी जाताच तिन्ही बालकांची क्षुधा शांत झाली. सत्वरक्षण झालं. अतिथींची अटही पूर्ण झाली. त्या शांत झालेल्या अतिथी स्वरूप बालकांना आपल्याच वसनात गुंडाळून अनसूयेने शांत झोपावलं आणि तिनं अंगाई म्हणण्यास सुरुवात केली. इतक्यात आपली तपस्साधना संपून अत्रीही आश्रमात परतले. तोच त्यांच्या कानी ही अतिशय आनंदानं तृप्त स्वरात गायलेली अंगाई पडली. हे गौरंगा, चतुर्मुखा, सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवा, तू अतिशय दमला भागला आहेस, म्हणून सुखेने झोप घे. हे श्यामंगा, चतुर्भुजा लक्ष्मीपती, प्रजेचा प्रतिपाळ करून शिनलास, थकलास, आता क्षणकाल विसावा घे. अंगाई गाते तेव्हा विसावा घे. हे गंगाधरा, गौरीप्रिया, मदन दाहना, शांतपणे निद्रा सुख घे. ही अंगाई ऐकताच अत्री ऋषीही सुखावले आणि आत आले. पतीची चाहूल लागताच अनसूया उठली आणि तिने त्यांना बसायला आसन दिलं. त्यांची पूजा केली आणि घडलेली सारी हकीकत सांगितली. आपण तपाला जाताच तिघे द्विज दारी आले आणि विलक्षण मागणी करू लागले की नग्नतेने भिक्षा वाढा. आपण दिलेल्या तीर्थाचं मला स्मरण झालं. मी त्यांची इच्छा पूर्ण करण्याची तयारी केली. ते तीर्थ आपलं स्मरण करून त्यांच्या अंगावर शिंपडलं आणि डोळे मिटले तर काय आश्चर्य, ते तिघे जण बालकरूप झाले आणि त्यानंतर त्यांची इच्छा मी पूर्ण केली. त्यांना नग्न होऊन स्तनपात दिले, मग नाहू माखू घातले, जोजवलं. आत्ताच कुठे त्यांना डोळा लागला आहे. आपण आत्ता त्यांना अवलोकावं. अत्री ऋषीही त्या तिन्ही बालकांकडे अतिशय प्रेमभराने दृष्टी टाकली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते तर साक्षात बालरूपातले ब्रह्मा विष्णू महेश त्यांच्या झोळीत शांतपणे पोहडले होते. त्यांना अतिव आनंद झाला आणि ते अनसूयेला म्हणाले, हे प्रिये, साक्षात परमेश्वरानं तुझी इच्छा तुझ्या घरी बाळरूपाने येऊन पूर्ण केली आहे. तुझे मनोरथ पूर्ण झाले. तुझ्यासारखी भाग्यवान तूच. पण आता एक लक्षात ठेव, कुठल्याही परिस्थितीत डोळ्यात तेल घालून यांचं संगोपन कर. त्यांच्यावर लक्ष ठेव, कारण इथून ते लवकर निघून जातील. तरी यांच्यावर सक्त नजर ठेव. पतीचं बोलणं अनसूयेलाही पटलं आणि तिने काळजी घेण्याचं वचन दिलं. इतक्यात खांद्यावर विणा टाकलेली आणि मुखानं सुस्वर शब्दात नारायण नारायण असा नामघोष करणारी नारदांची स्वारी तिथे अवतरली आणि घरातली एकूण वेगळेच
उल्हासाचं वातावरण दिसताच जोळीतली ती 3 बालकं पाहताच आश्चर्यचकित झाली. अनुसूयेने नारदांना पाहताच त्यांची षोडशोपचारे पूजा केली आणि मृगाजीन घालून ती 3ही बालिका त्यांवर आणून ठेवली. प्रश्नार्थक मुद्रेने नारदांनी अत्री ऋषींकडे पाहिले. अत्री मुनींनी अनुसूयेला सर्व हकीकत विदित करण्यास सांगितली. अनुसूयेने विनम्र स्वरात सर्व कहाणी नारदांना सांगितली. नारद म्हणाले, माते, तू खरोखर धन्य आहे. तुझ्या कीर्तीचा, तुझ्या पतिव्रत्याचा महिमा खरोखरच अगाध आहे. माझ्याजवळ त्यासाठी शब्द नाहीत. अगं, प्रत्यक्ष हा गौरव काय! कमलासन, कर्पूर गौर, उमारमण आणि श्यामांगी नारायण तुझी अपत्य बनली आहेत. हे सारं घडलं आहे ते केवळ त्या देवांच्या भार्यांमुळे, त्यांच्या गर्वामुळे. हे अतिरथी महारथी बलदंड परमात्मा तुझ्यासाठी अशी बालके झाली. त्यांच्या सामर्थ्याचा, बुद्धीचा इथे पाडाव झाला आणि एक विनोद होऊन बसला. तिघेही करायला आले होते एक, आणि हे काहीतरी वेगळंच होऊन बसलं. श्रीवचनात गुंतल्यामुळे ही अशी लाजिरवाणी वेळ प्रत्यक्ष जगन दात्यांवर आली. खरोखरच मला देवांच्या या स्थितीकडे बघून विलक्षण दुःख होत आहे, खेद वाटतो आहे. जो स्त्रीच्या मोहात फसला, तिच्या मधुर वचनात गुंतला, तो निश्चितपणे विनाशाच्या गर्तेत गेलाच म्हणून समजा. नारदांचं बोलणं ऐकून अत्री ऋषी म्हणाले, नारदा, तू हे काय बोलतोस ते आम्हाला समजत नाही. जरा सविस्तर समजावशील का? नारदानं सांगायला सुरुवात केली. मी मध्यंतरी आपल्या आश्रमात येऊन आपल्या आतिथ्याचा लाभ घेऊन गेलो. मी इथला आपला दिनक्रम, आपली तपश्चर्या, अनुसूये मातेचं आचरण पाहून फार प्रभावित झालो होतो. तिचं पातिव्रत्य, आपल्यावरती अपरिमित निष्ठा, दृढ सेवाभाव, विनम्र वृत्ती, उदार स्वभाव पाहून भारावलो होतो. स्वर्गलोकात जाताच मी 3ही देवांजवळ आपल्या भार्येची, तिच्या पतिनिष्ठेची आणि पातिव्रत्याची स्तुती केली. तिच्यासारखी अन्य कोणी या त्रिभुवनातही सापडणार नाही अशी ग्वाही दिली. तेव्हा 3ही गुरुपत्नी खवळल्या व मला त्यांनी शाप दिला. मी संतापलो आणि सांगितलं की माझं वचन जर मिथ्या करून दाखवलं तर तुमचा शाप मला बाधेल, नाहीतर ते तुम्हालाच भोवतील. हे ऐकून उमा, रमा आणि सावित्री या तिघींनीही आपल्या देवांजवळ हट्ट धरला की नारदाचं वचन खोटं करून दाखवण्यासाठी तुम्ही अनुसूयेच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचं योजा, तिची सत्वनिष्ठा हरण करा. तेवढ्यासाठी कितीतरी दिवस त्या 3ही देवींनी अन्नत्याग केला आणि आपल्या मनासारखं करून घेतलं. आपापल्या पतींना अनुसूयेचं सत्वहरण करण्यासाठी आणि पतिव्रत्याचा भंग करण्यासाठी पाठवलं आणि शेवटी हे असं घडलं. माते, मी खरोखरच वारंवार तुझ्या उपकारांचा उच्चार करतो, कारण तुझ्या क्षमाशील आणि करुण उदार स्वभावाचा मला आदर वाटतो. तुझ्याकडे असे विपरीत दान मागायला आलेल्या वाचकांना तू शापून भस्म न करता बालक केलंस, त्यांची इच्छा भागवलीस आणि साऱ्या जगावर उपकार केलेस. तुझ्या कीर्तीचा महिमा अवर्णनीय आहे. आता आणखी एक विनंती, माते, त्यांचा प्रतिपाल अतिशय दक्षतेने कर. ही सारी हकीकत ऐकून अनुसूयेच्या नयनात अश्रू दाटले, कंठ सद्गतीत झाला आणि ती दीडमूड झाली. अत्रींनाही खेद वाटला. ती म्हणाले, आम्हा पामरांमुळे प्रत्यक्ष सृष्टीचक्र चालवणाऱ्या विधात्यांना त्रास झाला, कष्ट पडले. खरोखरच आम्ही कुठे फेडणार हे पाप? शूद्र मासोळीने समुद्र पोटात साठवावा, गवताच्या चिमण्या पात्यांनी सर्व अग्नी गळंकृत करावा आणि साधवा मधमाशीच्या पंखांनी मेरू पर्वत गळून पडावा अशी स्थिती झाली. खरोखरच ही गोष्ट चांगली घडली नाही. अत्रींचं संभाषण ऐकून नारद म्हणाले, मुनी, झाल्या त्या गोष्टी तुमच्यामुळे घडल्या नाहीत. स्वतःच्या कर्माची, वाईट कृत्याची फळे जो तो भोगतोच. उलट झालं ते फार चांगलं झालं. आता देवीच्या मनात विनाकारण असलेला अहंकार, गर्वभार आपोआप निवळून जाईल. हे सारं संभाषण ऐकणाऱ्या अनुसूयेला राहुलं नाही. ती म्हणाली, मुनिवर्य, आपण उगीच मला मोठेपणा दिलात. ऊर दडपून टाकणारा हा मोठेपणाच साऱ्या प्रकरणाला कारणीभूत झाला. मी फार छोटी आहे. साखरेचा रवा खाणाऱ्या पिपिलिकेसारखी मला मोठं व्हायचंही नाही. नारदांनी तिचं सांत्वन केलं आणि तिच्यावर पडलेल्या जबाबदारीचं पालन करायला सांगून आशीर्वाद देऊन ते पुन्हा ब्रह्मणाला निघाले. असा हा श्री दत्तप्रबोध ग्रंथाचा नारदोक्त 4th अध्याय समाप्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.